नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. कसे आहात सगळे? मस्त मजेत. तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी भूगोल पाठ 2 स्थान विस्तार. पहिल्या पाठाचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलाय. जर तुम्हाला हवा असेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळेल. जसे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, इयत्ता 10वीच्या भूगोलामध्ये आपण भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांचा तुलनात्मक अभ्यास करणार आहोत. तुलनात्मक अभ्यासामध्ये आपण काय काय करणार तर सगळ्यात पहिल्यांदा भारत कुठे आहे, ब्राझील कुठे आहे, कोणत्या गोलार्धामध्ये आहेत, त्यांचा स्थान आणि विस्तार कसा आहे हे पाहणार आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे भारत आणि ब्राझीलची प्राकृतिक रचना कशी आहे, जलप्रणाली कशी आहे, या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यासोबतच भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांमध्ये हवामान कसं आहे, काय फरक आहे हवामानामध्ये, याचा अभ्यास करणार आहोत. नेक्स्ट आहे भारत आणि ब्राझील या ठिकाणी नैसर्गिक वनस्पती कोणत्या कोणत्या आहेत, कशा प्रकारच्या आहेत, कुठल्या भागामध्ये कशा म्हणजे कुठल्या किती भरगच्च वनस्पती येतात किंवा काटेरी येतात का, झुडपांसारखे वनस्पती येतात का, हे सगळं आपण पाहणार आहोत. प्राणी कसे आहेत ते पाहणार आहोत. लोकसंख्या कशी आहे भारत आणि ब्राझीलमध्ये, फरक आहे का, किंवा वस्त्यांचा विस्तार कसा झालेला आहे, विखुरल्या कशा गेलेल्या आहेत वस्त्या किंवा केंद्रित आहेत का, हे सगळं पाहणार आहोत. नेक्स्ट आहे भारत आणि ब्राझील यांच्यामध्ये अर्थव्यवस्था कशी आहे किंवा पर्यटनासाठी कोणती स्थळं आहेत, कशी आहेत, त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत, वाहतूक कशी केली जाते भारत आणि ब्राझीलमध्ये, संदेश वहनाची साधनं कशी आहेत, या सगळ्याचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपण भारत आणि ब्राझील यांचं स्थान आणि विस्तार समजून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी 2 ध्वज पाहायला मिळतात. यातला एक भारताचा आहे आणि एक ब्राझीलचा आहे. सगळेजण भारताचा तिरंगा ओळखू शकतात. हा पहिला जो ध्वज आहे तर तो तिरंगा आहे आणि दुसरा जो ध्वज आहे तर तो ब्राझीलचा ध्वज आहे. ठीक आहे. जसं की आपण पहिल्यापासून भारताबद्दल अभ्यास केलेला आहे, पण ब्राझील हा देश आपल्यासाठी नवीन आहे कारण त्याचा आपण आतापर्यंत अभ्यास नाही केला. त्याच्यामुळे तुम्हाला यावर्षी थोडासा वेळ द्यायचा आहे ब्राझीलला, कारण तुम्हाला नकाशांमध्ये घटक दाखवा वगैरे असे प्रश्न पण एक्झाममध्ये विचारले जातात. मग त्यासाठी तुम्हाला भारत आणि ब्राझीलचा नकाशा पाठ असला पाहिजे किंवा ओळखता येत असलं पाहिजे की या ठिकाणी काय आहे, तिथे कुठलं राज्य आहे, कुठे काय आहे, हे सगळं माहिती असलं पाहिजे. यासाठी तुम्हाला सुरुवातीपासूनच भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांच्या नकाशाचा अभ्यास कसा करायचा आहे, तो कसा करायचा हे मी तुम्हाला त्या चॅप्टरमध्ये सांगणार आहेच. ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवातच करणार आहोत की ब्राझील आणि भारत यांच्यामध्ये काय प्रसिद्ध आहे किंवा कसं आहे या सगळ्या गोष्टींपासून. ठीक आहे. सगळ्यात पहिला म्हणजे भारत आणि ब्राझील यांच्यामध्ये आपण जो काही आता अभ्यास करणार आहोत लोकसंख्येबाबत, तर तो 2011 साली जी जनगणना झाली होती त्याच्यावरती आधारित सगळा डेटा आपल्याकडे अवेलेबल आहे. त्या डेटानुसार भारताचा म्हणजे लोकसंख्येचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये भारत हा 2ऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि ब्राझील हा 5व्या क्रमांकाचा देश आहे. हे तुम्हाला लोकसंख्या या चॅप्टरमध्ये अजून डिटेलमध्ये पाहायला मिळेल. आता आपण जस्ट एक वरवर इंट्रोडक्शन पाहतोय. ठीक आहे. नेक्स्ट आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की इतिहासामध्ये पण आपण पाहिलंय की भारतामध्ये मसाल्याचे पदार्थ खूप प्रसिद्ध होते आणि ते बाहेर खूप देशांमध्ये निर्यात केले जायचे. म्हणजे एवढी डिमांड होती भारतातल्या मसाल्याच्या पदार्थांना. ठीक आहे. त्याच्यामुळे भारत हा मसाल्यांचे पदार्थ निर्यात करणारा देश म्हणून प्रसिद्ध आहे. सिमिलरली ब्राझीलमध्ये जर काही असं एक स्पेशालिटी असेल तर ती आहे कॉफीची आणि त्याच्यामुळे ब्राझीलला जगाचं कॉफी पॉट असं पण म्हणतात. हा तुम्हाला विधाने सहकारण स्पष्ट करा या प्रश्नामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की ब्राझीलला जगाचं कॉफी पॉट असं का म्हणतात. एकतर पहिली गोष्ट, इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॉफीचं उत्पादन घेतलं जातं. कॉफीसाठी पूरक असं वातावरण अवेलेबल आहे. ते कुठल्या कुठल्या प्रदेशांमध्ये होतं हे सगळं तुम्हाला तिथे लिहावं लागेल आणि ब्राझीलमध्ये पिकणाऱ्या कॉफीला जगामध्ये खूप जास्त प्रसिद्धी आहे किंवा निर्यात केलं जातं खूप ठिकाणी असं तुम्ही लिहू शकता आणि त्याच्यामुळे ब्राझीलला जगाचं कॉफी पॉट असं म्हटलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट आहे की भारतामध्ये सगळ्यांना माहिती आहे क्रिकेटची प्रचंड क्रेज आहे. क्रिकेट हा खेळ भारतामध्ये लोकप्रिय आहे. सिमिलरली ब्राझीलमध्ये फुटबॉल हा खेळ लोकप्रिय आहे. कदाचित तुम्ही जर फुटबॉल खेळाचे किंवा त्या पर्टिक्युलर खेळाडूचे फॅन असाल तर तुम्हाला याच्याबद्दल माहिती असेल की ब्राझीलमधले बरेचसे खेळाडू हे फुटबॉलमध्ये अशा टॉप रँक होल्डर्समध्ये आहेत. तर असे कोणते खेळाडू आहेत जे तुम्हाला माहिती आहेत फुटबॉल प्लेयर स्पेसिफिकली, तर त्यांची नावं मला खाली कमेंट बॉक्समध्ये पाहायची आहेत. बघू कोणाला किती माहिती आहे खेळाबद्दल. ठीक आहे. सिमिलरली जसं की भारतामध्ये आपल्याकडे खूप सारे शास्त्रीय नृत्य आहेत, लोकनृत्य आहेत, कथ्थक असेल,
कुचिपुडी असेल, लावणी असेल, तर त्याचप्रमाणे ब्राझीलमध्ये आहे सांबा हा नृत्य प्रकार. ओके, सो आता काय काय प्रसिद्ध आहे आणि हे सगळं आपण पाहिलंय भारत आणि ब्राझीलचं. आता ब्राझील नाव का पडलं, तर ब्राझीलमध्ये पाऊ ब्राझील नावाचं एक वृक्ष मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतं आणि त्याच्यामुळे ब्राझीलला ब्राझील हे नाव पडलं. भारताची राजधानी सगळ्यांना माहिती आहे नवी दिल्ली आहे, तर ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया आहे. जास्त लक्षात ठेवायला कष्ट नाही घ्यायचेत, ब्राझिलिया तुम्ही आरामात लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता आपण भारताचा आणि ब्राझीलचं स्थान आणि त्याचा विस्तार पाहूया. आपला भारत देश प्रजासत्ताक देश आहे, त्याच्यामुळे भारतीय प्रजासत्ताक असं नाव दिलंय. नेक्स्ट आहे नवी दिल्ली, येथे आपली राजधानी आहे. भारताचे स्थान पृथ्वीवर उत्तर व पूर्व गोलार्धामध्ये आहे. आता जर आपण आपली पृथ्वी ड्रॉ करायचं म्हटलं तर साधारणतः थोडीशी अशी एलिप्टिकल शेपमध्ये आपली पृथ्वी आहे किंवा अंडाकृतीमध्ये पृथ्वी आहे आपली. ठीक आहे, त्या आकाराची आहे. आता याचे आपण 4 भाग करूया. ठीक आहे. आता यांनी काय सांगितलंय, भारताचं स्थान कसं आहे, पृथ्वीवरती उत्तर आणि पूर्व गोलार्धामध्ये. इथे उत्तर आहे, इथे दक्षिण आहे, इकडे पूर्व आहे आणि इकडे पश्चिम आहे. म्हणजे साधारणतः या भागामध्ये आपला असा भारत आहे. ठीक आहे. आणि आशिया खंडाच्या दक्षिण भागामध्ये आहे. जर आपण हे पाहिलं तर हा पूर्ण आशिया खंड आहे. आशिया खंडाच्या सगळ्यात दक्षिणेकडे सगळ्यात खालच्या बाजूला आपल्याला भारत पाहायला मिळतो. म्हणजे असा जो काही आशिया खंड आहे त्याच्या एकदम खालच्या बाजूला या ठिकाणी तुम्हाला भारत पाहायला मिळतो. तर हे झालं आपल्या भारताचं स्थान. आता हे स्थान जर आपल्याला अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय त्याच्यामध्ये सांगायचं म्हटलं तर तुम्हाला या नकाशाचा आधार घ्यावा लागेल. ॲज यू ऑल नो, सगळ्यांना माहिती असेलच की या ज्या काही तुम्हाला आडव्या रेषा पाहायला मिळतात ह्या ॲक्च्युली कोणीही ड्रॉ नाही केलेत, या इमॅजिनरी रेषा आहेत. ठीक आहे. आता आपण पाहणार आहोत भारताचा जो अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार आहे, तर तो थोडासा व्हिडिओची मधली क्लिप ना डिलीट झाली, आवाजच रेकॉर्ड नाही झाला. सो पुन्हा एकदा मी एक्सप्लेन करते. मिनिट. ओके. सो अक्षवृत्ती आणि रेखावृत्तीय विस्तार कसा पाहायचा, आय गेस मी हे सांगितलेलं आहे की आडव्या रेषा म्हणजे अक्षवृत्त आहेत आणि उभ्या रेषा म्हणजे रेखावृत्त आहे. आता त्यांनी काय सांगितले की जेव्हा आपण अक्षवृत्तीय विस्तार बघतोय म्हणजेच आडव्या लाईन्सचा विस्तार जेव्हा आपण बघणार आहोत तेव्हा आपण तो उत्तर दक्षिण असा बघतो. ठीक आहे. तेव्हा तो आपण उत्तर दक्षिण असा बघतो. आणि जेव्हा आपण रेखावृत्तांचा विस्तार बघतो तेव्हा तो आपण पूर्व पश्चिम असा बघणार आहोत. जसं की आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की भारताचे स्थान हे डायरेक्टली उत्तर गोलार्धामध्ये आणि पूर्व गोलार्धामध्ये आहे. त्याच्यामुळे विस्तार पण फक्त उत्तर दक्षिण जरी असला तरी दक्षिणेकडे भारत नाहीच आहे, म्हणजे पसरला नाहीये भारताचा विस्तार. त्याच्यामुळे फक्त उत्तर ते उत्तर असणार आहे आणि पूर्व पश्चिम मध्ये पण फक्त पूर्व ते पूर्व असणार आहे, कारण भारत फक्त उत्तर आणि पूर्व या दोनच गोलार्धामध्ये आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला कळते मला काय म्हणायचं आहे ते. आता अक्षवृत्ताचा विस्तार बघा, कसा बघूया आपण. अक्षवृत्ताचा विस्तार पहा. इथून साधारणतः सुरू झालेला आहे आपला भारत आणि तो गेलेला आहे कुठपर्यंत, 36-37. ठीक आहे. सो इथे 37 आहे आणि इथे साधारणतः 8 आहे अप्रॉक्सिमेटली. हे जर आपण इथे पाहिलं तर 8°4' उत्तर ते 37°6' उत्तर अक्षवृत्त. म्हणजे एकदम प्रॉपर लिहायचं म्हटलं तर 8°4' थोडंसं खाली आहे आणि 37°6' उत्तर. हे बघा इथपर्यंत असं साधारणतः हा अक्षवृत्तीय विस्तार आहे. आता जर आपल्याला रेखावृत्तीय विस्तार बघायचा असेल तर तो आपण कसा बघणार आहोत, असा बघणार आहोत. ठीक आहे. पश्चिम टू पूर्व, बट म्हणजे आपला जो भारत आहे तर तो पूर्वेकडेच असल्यामुळे पश्चिम काय पाहायचा प्रश्नच नाहीये. आता इथून स्टार्ट होतोय आणि इथे एंड होणार आहे. ठीक आहे. सो एक कुठून कसं आहे बघा, इथून किती आहे 68. ओके. सो 68° किती आहे 7 मिनिटं. 68°7'. आता 7 त्यांनी स्वतः सांगितले कारण आपण इतकं काउंट नाही करू शकत, आपल्याला फक्त 68च्या आसपास पाहायचंय. बाकी पुढे किती गेले ते त्यांनी ऑलरेडी लिहून दिले. ठीक आहे. कारण आपण इतक्या बारकाव्याने ते नाही बघू शकत ना, आपण फक्त ज्या काही इथे दिलेल्या गोष्टी आहेत त्याच्या आधारे सांगू शकतो. सो 68°7' पूर्वपासून ते कुठपर्यंत गेले, इथपर्यंत. म्हणजे 96च्या पुढे काहीतरी आहे. सो 96च्या पुढे पण खूपच जास्त पुढे आहे. त्याच्यामुळे आपण असं मानूया की 97 किंवा 97°25' पूर्व. ठीक आहे. 25 मिनिटं त्यांनी स्वतःहून सांगितले, तर 97° पूर्व. तर अशा पद्धतीने हा रेखावृत्तांचा विस्तार आहे आणि अक्षवृत्तांचा विस्तार पण आपण पाहिलेला आहे. ठीक आहे. इफ यू वॉन्ट तुम्ही या गोष्टी नोट डाऊन करून ठेवू शकता. थोडं जण चांगलं लिहायचं म्हटलं तर आपण तसंही लिहून पाहूया की 8°4', 37°6', 68°7' आणि 97°25'. हे याला आपण मिनिटं म्हणतो आणि याला आपण अंश म्हणतो. ठीक आहे. अजून एक दुसरी इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे की भारतात सर्वात दक्षिणेकडचे जे काही टोक आहे ज्याला आपण इंदिरा पॉइंट असं म्हणतोय तर ते कुठे आहे बघा. इंदिरा पॉइंट.
ओके, तर या ठिकाणी तुम्हाला इंदिरा पॉईंट पाहायला मिळते. इंदिरा पॉईंटचं साधारणतः स्थान तुम्हाला इथे कुठेतरी आसपास पाहायला मिळते जर आपण इथे पाहायचं म्हटलं तर. सो 4 ते 8च्या मध्ये, म्हणजेच कुठे आहे 6 वरती आहे. आता आपण एकदम 6 असं ठराविक सांगू नाही शकत, पण त्यांनी मोजलेलं आहे त्याच्यामुळे ते सांगू शकतात. इथे आपल्याला नकाशामध्ये काय पाहायला मिळते, 4 ते 8 म्हणजे साधारणतः 5 ते 6च्या कुठेतरी आसपास आहे. तर ते कुठे आहे, 6°45' उत्तर अक्षवृत्तावरती आपल्याकडे काय आहे, सगळ्यात शेवटचं टोक आहे इंदिरा पॉईंट. हा क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जातो. मी इथे पण लिहून ठेवते, लिहायचं राहिले माझा हा पॉईंट, की सगळ्यात दक्षिणेकडे जे टोक आहे ह्याच्यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये MCQs विचारले जातात. भारताचं दक्षिणेकडील टोक 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 इंदिरा पॉईंट. त्याचं स्थान लक्षात ठेवायची गरज नाहीये, म्हणजे विस्तार लक्षात ठेवायची गरज नाही, कुठल्या अंशापासून कुठल्या अंशापर्यंत आहे, फक्त नाव लक्षात ठेवलं तरी पण सफिशियंट आहे. ठीक आहे. आता जर आपण नकाशा वाचायचा म्हटलं तर नकाशा हा भारत राजकीय नकाशा आहे. म्हणजेच काय, भारताच्या ज्या काही राजकीय सीमा आहेत तर त्या तुम्हाला इथे पाहायला मिळतात. आता इथे पिंक लाईन जेव्हा डिस्प्ले होते याचा अर्थ ही कुठली आहे, आंतरराष्ट्रीय सीमा आहे. ही आंतरराष्ट्रीय सीमा आहे, ही आंतरराष्ट्रीय सीमा आहे. ठीक आहे. मधली जी ग्रीन कलरची डॉटेड लाईन आहे ती काय रिप्रेझेंट करते, राज्य सीमा. म्हणजे राजस्थानची अशी सीमा आहे, मध्य प्रदेशची अशी आहे, महाराष्ट्राची अशी आहे. तर हे कोण रिप्रेझेंट करते, या ग्रीन किंवा हिरव्या रंगाच्या ज्या लाईन्स आहेत तर त्या. आपली राजधानी काय आहे, नवी दिल्ली, त्यासाठी एक वेगळा सिम्बॉल आहे. केंद्रशासित प्रदेश जर असेल तर त्यांचा जो काही विस्तार आहे किंवा त्यांची जी सीमा आहे तर ती डॉटेड लाईन्सने न दाखवता एकदम स्ट्रेट लाईन्सने दाखवलेली आहे. ठीक आहे. सो तुम्हाला अशा पद्धतीने हा जो, स्ट्रेट लाईन नाहीये, डॉटेडच आहे, मी झूम करून नाही पाहिलं, ऍक्च्युअली एकदम स्मॉल डॉटेड लाईन्सने दाखवले की हे केंद्रशासित प्रदेश आहेत. हे कसं आहे, फक्त राज्य आहे. अजून या ठिकाणी दिल्ली पण, नवी दिल्ली पण काय आहे, केंद्रशासित प्रदेश आहे. नेक्स्ट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते की या ठिकाणी दमनदीप पण केंद्रशासित प्रदेश आहे. सो ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला एकदम कमी डॉट्सवाली लाईन पाहायला मिळते तर ते काय आहेत, केंद्रशासित प्रदेशची सीमारेषा. आणि असे मोठे मोठे डॉटेड लाईन्स जे आहेत तर ती आहे राज्य सीमा. ठीक आहे. आता बाकी नेक्स्ट तुम्ही या ठिकाणी लिहा की भारताच्या शेजारचे देश कोणते आहेत, मग उत्तरेकडे कोणता आहे, ईशान्येकडे कोण आहे, पूर्वेकडे कोण आहे. ठीक आहे. तर हे सगळं तुम्ही नकाशामध्ये पाहून लिहायचंय आणि जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये पण लिहून दाखवू शकता. ठीक आहे. सिमिलरली महासागर बघा, दक्षिणेकडे आहे हिंदी महासागर. सिमिलरली जर आपण पूर्वेकडे पाहायचं म्हटलं तर ऍक्च्युली पूर्वच घ्यायचं इथे, कारण त्यांनी उपदिशा नाही विचारलेल्या आहेत, त्याच्यामुळे तुम्ही बंगालचा उपसागर वगैरे घेऊ शकता. इकडे आपण पाहिलं पश्चिमेकडे तर अरबी समुद्र आहे, वरती कुठलाही समुद्र नाहीये उत्तरेकडे. ठीक आहे. नेक्स्ट आहे आता आपण येऊया ब्राझीलकडे. ब्राझीलची राजधानी आहे ब्राझिलिया. ब्राझील हा प्रजासत्ताक संघराज्य आहे आणि ब्राझील हा पृथ्वीवरील, ब्राझीलचा काही भाग हा उत्तर गोलार्धामध्ये आहे तर बहुतांश भाग हा दक्षिण गोलार्धामध्ये आहे. जर आपण ब्राझील ड्रॉ केलं तर ब्राझील साधारणतः उत्तर आणि दक्षिण गोलार्धामध्ये आहे. त्यासोबतच त्याचं काहीसं स्थान हे पश्चिम गोलार्धामध्ये पाहायला मिळतं. म्हणजे साधारणतः ब्राझील हा असा पसरलेला देश आहे, उत्तर दक्षिण गोलार्ध आणि पूर्ण कुठले आहे, पश्चिम साईडला आहे. आपला भारत कुठे होता, पूर्वेकडच्या साईडला होता. ठीक आहे. त्याच्यामुळेच कदाचित आपल्याला ब्राझील आणि भारताचंच कंपॅरिझन दिलंय. एक तर पहिली गोष्ट म्हणजे दोन्हीही प्रजासत्ताक राज्य आहेत. दोघंही पारतंत्र्यामध्ये होते. काही कालावधीनंतर दोघांनाही स्वातंत्र्य मिळालं. दोघांसमोरही सेम समस्या होत्या. विस्तार जर पाहायचा म्हटला तर एक राज्य पूर्वेकडे आहे, एक राज्य पश्चिमेकडे आहे, एक देश पूर्वेकडे आहे, एक देश पश्चिमेकडे आहे, एक देश उत्तर गोलार्धामध्ये आहे, एक देश दक्षिण गोलार्धामध्ये बहुतांश भागामध्ये आहे. तर याच्यामुळे आपल्याला हवामानाचा अंदाज बांधता यावा, किंवा हे असं झालंय की एक एका टोकाकडे आणि दुसऱ्या टोकाकडे, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्येही काही कंपॅरिझन करणार आहोत. काही सिमिलॅरिटीज आहेत, काही डिफरन्सेस आहेत, हे आपल्याला कळावं यासाठी हे दोनच देश घेतलेले आहेत किंवा हेच दोन देश घेतलेले आहेत. ठीक आहे. आता ज्याप्रमाणे आपला भारत आशिया खंडामध्ये आहे त्याप्रमाणे ब्राझील हे दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागामध्ये आहे. म्हणजे हे पूर्ण असं दक्षिण अमेरिका खंड आहे, त्याच्या उत्तर भागामध्ये काय आहे, आपला ब्राझील आहे. इफ यू वॉन्ट तुम्ही जगाचा नकाशा घेऊन पण हे कंपॅरिझन करू शकता. आता ज्याप्रमाणे आपण भारताचा विस्तार पाहिला अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय, सिमिलरली आपल्याला ब्राझीलचा पण विस्तार पाहायचा आहे. अगेन या ज्या आडव्या लाईन्स आहेत तर त्या अक्षवृत्त रिप्रेझेंट करतात आणि उभ्या लाईन्स ज्या आहेत तर त्या ब्राझीलसाठी रेखावृत्त रिप्रेझेंट करतात. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अक्षवृत्ताचंच घ्यायचं आहे. आता या ठिकाणी अक्षवृत्त जे आहे तर ते कसं पसरलंय बघा असं. ठीक आहे. असे हे काय आहेत, अक्षवृत्ते आहेत. तर त्यांचा विस्तार आपल्याला कसा पाहायचा आहे, वरून खालीपर्यंत. आता आपला भारत पूर्णतः उत्तर गोलार्धामध्ये होता, पण ब्राझीलचं असं नाहीये, तो उत्तर आणि दक्षिण दोन्ही गोलार्धामध्ये आहे. त्याच्यामुळे याचा विस्तार जेव्हा आपण पाहणार आहोत अक्षवृत्तीय विस्तार, तेव्हा तो उत्तरेकडून दक्षिणेकडे आपल्याला पाहायचा आहे.
सिमिलरली जेव्हा आपण रेखावृत्तीय विस्तार पाहतोय तेव्हा आपण इथे पश्चिमेकडून पूर्वेकडे जायचं असतं, बट ब्राझील पूर्वेकडे विस्तारित नाहीये, त्याच्यामुळे फक्त पश्चिमेकडून पश्चिमेकडे रेखावृत्तीचा विस्तार पाहणार आहोत. ठीक आहे. आता बघा अक्षवृत्तीय विस्तार बघा, साधारणतः 5 पासून उत्तरेकडे ते दक्षिणेकडे 35च्या आसपास आहे. आता एक्झॅक्टली कुठे आहे ते आपल्याला कळत नाहीये, बट साधारणतः 35च्या आसपास आहे. तर आपण इथे 32, 34 असं घेतलं तर या ठिकाणी 33 वगैरे आपल्याला मिळते. सो 33.45 33.45 डिग्री किंवा मिनिटं. ओके, 33 एक मिनिट मराठीमध्ये बोलूया, 33.45 डिग्री आहे, किंवा आपण असं म्हणू शकतो 33 डिग्री 45 मिनिट्स. ठीक आहे, थोडंसं कन्फ्युजन झालं माझं, बट अंक बरोबर आहेत. नेक्स्ट आहे वरती बघा 5 आहे, एक्झॅक्टली 5 पाहायला मिळते. तर 5:15 साधारणतः असा याचा अक्षवृत्तीय विस्तार आहे. रेखावृत्तीय विस्तार पाहायचा आहे इथपासून इथपर्यंत, तर 70च्या इथे आहे, म्हणजे साधारणतः 70च्या आधी 65 खूप जास्त होते. 68 एक मिनिट 70 इकडे जायचं ना आपल्याला. सो 73 वगैरे घेता येईल इथे. ठीक आहे, इकडे 65 73. सो 73 साधारणतः याचा आहे 73.48 ओके. आणि हे जर या साईडला पाहायचं म्हटलं तर इथे बघा 35 वरती एक्झॅक्टली आहे का, हे जरा इरेज करते मी. थोडं 35च्या आतमध्ये आहे, थोडंसं आतमध्ये आहे. हे बघा इथे गेले थोडंसं, म्हणजे 35च्या ऐवजी आपण ह्याला 34 मानूया. ठीक आहे, 34 मानूया. सो 34.45 असा याचा विस्तार आहे. ठीक आहे. सो साधारणतः अशा पद्धतीने हा आहे आपला ब्राझीलचा विस्तार. आता ब्राझीलच्या उत्तरेकडे कोणते देश आहेत तर पहा, व्हेनेझुएला आहे, गियाना आहे, सुरिनाम आहे, फ्रेंच गियाना आहे, कोलंबिया आहे, पेरू आहे. हे सगळे उत्तरेकडचे देश आहेत. पश्चिमेला बोलिव्हिया आहे, पॅराग्वे आहे, पेरू आहे. त्यासोबतच दक्षिणेला उरुग्वे आहे. पूर्वेला देश नाहीये, पूर्वेला महासागर आहे. कुठला महासागर आहे, उत्तर अटलांटिक महासागर हा तुम्ही पूर्वेला लिहू शकता, दक्षिणेला दक्षिण अटलांटिक महासागर लिहू शकता. ठीक आहे. आता भारत आणि ब्राझील यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे यांचा पूर्ण इतिहास काय आहे तो आता आपण बघूया. भारताच्या इतिहासाशी आपण परिचित आहोत, बट ब्राझीलचा इतिहास आपल्याला नव्याने पाहायचा आहे. तर सुमारे 1.5 शतक म्हणजे 150 वर्ष भारत देश हा ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि 1947ला 15 ऑगस्ट 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं किंवा आपण स्वातंत्र्य मिळवलं. नेक्स्ट आहे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये पहिल्या 20 वर्षात 3 युद्धांना सामोरे जाणं. त्याच्यामध्ये काही काय नाव त्यांची, भारत आणि पाकिस्तान यांचे युद्ध आहे, भारत आणि चीन यांचे युद्ध आहे, कारगिलचे युद्ध आहे. तर अशा प्रमाणे 3 युद्धांना आपण सामोरे गेलो होतो. म्हणजे आत्ताच भारत स्वतंत्र झालाय, आपल्याकडे तेवढी प्रबळ अशी सेना नाहीये किंवा असं काय आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये युद्धाच्या समस्या पण उभ्या होत्या. ठीक आहे. सो त्याच्यामुळे तुम्हाला विचारलं जातं की भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताला कोणत्या समस्यांना सामोरे जावं लागलं, तर त्याच्यामध्ये ही सगळ्यात महत्त्वाची समस्या आहे. त्यासोबतच दुष्काळ पण होताच. ॲज यू ऑल नो की आपला भारत हा विकसनशील देश आहे, डेव्हलपिंग कंट्री आहे. भारतामध्ये तरुणाईचं प्रमाण खूप जास्त आहे, तरुण लोकसंख्या खूप जास्त आहे. बाजारपेठ मोठ्या प्रमाणामध्ये भारतात पाहायला मिळते आणि म्हणूनच भारत एक प्रमुख जागतिक बाजारपेठ असणारा देश आहे. त्यासोबतच विविध टप्प्यांवरती आर्थिक सुधारणा होत गेल्या आणि आता आपल्या भारताच्या विकासाला वेग आलेला आहे. पण अजूनही भारत पूर्णतः विकसित नाहीये, भारत हा विकसनशील देश आहे. त्यासोबतच आपल्या भारतामध्ये संसदीय प्रजासत्ताक प्रणाली आहे. आपल्या भारतामध्ये संसद आहे, संविधानाच्या आधारे सगळा कारभार चालतो. राज्यसभा आहे, लोकसभा आहे, विधानसभा आहे. म्हणजे त्या लेवलवरती त्या प्रकारे राज्यकारभार पाहिला जातोय. ठीक आहे. एका व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता नाहीये, तर ही प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे. सिमिलरली जर आपण ब्राझीलमध्ये पाहायचं म्हटलं तर ब्राझील हा पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता 300 वर्षांसाठी, म्हणजे आपल्यापेक्षा डबल काळ. ब्राझीलला स्वातंत्र्य मिळालं 1822ला, 7 सप्टेंबर 1822ला. ज्याप्रमाणे भारतासमोर समस्या होत्या स्वातंत्र्योत्तर काळामध्ये, सिमिलरली ब्राझीलमध्ये पण समस्या होत्या. वित्त म्हणजे पैशाशी रिलेटेड किंवा आर्थिक गोष्टींशी रिलेटेड हे होता, त्यांच्यासमोर समस्या होत्या. ठीक आहे. त्यासोबतच 1930 पासून 1985 पर्यंत म्हणजे ऑलमोस्ट 50 वर्षांपेक्षा पण जास्त काळ हा देश लष्करी राजवटीखाली होता. आणि मग 20व्या शतकाच्या शेवटच्या कालखंडामध्ये जागतिक वित्तीय समस्यांमधून हा देश सावरला आहे आणि जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश व भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ असं ब्राझीलकडे सध्या आपण पाहतो.
इथे जर आपल्याला पाहायचं म्हटलं की नक्की ब्राझील आणि भारत कुठे कुठे आहे, तर बघा ही आपली पूर्ण पृथ्वी आहे, हा आपला आशिया खंड आहे, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका. तर इथे आपल्याला पाहायला मिळतोय एकतर भारताच्या उत्तर आणि पूर्व गोलार्धामध्ये आणि आशिया खंडाच्या दक्षिणेकडे आपल्याला भारत पाहायला मिळतोय. सिमिलरली पश्चिम गोलार्धामध्ये काही भाग उत्तरेकडे आहे आणि काही भाग दक्षिण गोलार्धामध्ये आहे. आणि पूर्ण हा जो आपला दक्षिण अमेरिका खंड आहे, तर या ठिकाणी तुम्हाला दक्षिण अमेरिका खंडाच्या खाली आहे की वर आहे देश, वर आहे देश. त्याच्यामुळे दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तरेकडे आपल्याला पाहायला मिळते ब्राझील. सो हा झाला तुमचा ब्राझील आणि हा आहे आपला भारत. ठीक आहे, म्हणजे आपला भारत आणि आपला ब्राझील. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण दोन्ही देशांचं स्थान कुठे आहे जगामध्ये हे पण पाहिलंय. नेक्स्ट आहे या गोष्टी तुम्ही करू शकता, आपण ते सुद्धा इथे पाहिलेलं आहेच. कधी असतं स्वातंत्र्य दिन वगैरे हे सगळं झालेलं आहे. ज्याप्रमाणे आपल्याकडे संसदीय शासन प्रणाली आहे, प्रजासत्ताक प्रणाली आहे, त्याच पद्धतीने ब्राझीलमध्ये राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे. म्हणजे आपल्याकडे मेन संसद आहे आणि त्यांच्याकडे राष्ट्रपती हा व्यक्ती मुख्य आहे किंवा त्याच्या हाताखाली किंवा ते म्हणतील तसं देशाचा कारभार चालणार. जसं की आपल्याकडे एक संसद आहे, संसद भवन माहिती आहे ना, त्याच्यामध्ये राज्यसभा असतं, राष्ट्रपती असतात, तर त्याप्रमाणे तसंच यांच्याकडे फक्त राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे. म्हणजे दोघांकडे पण लोकशाही आहेच. ठीक आहे, सो इन दिस वे आपण पूर्ण चॅप्टर पाहिलाय. या चॅप्टरमध्ये इतकंच महत्त्वाचं आहे जे मी ते लिहिलंय. हे नोट्स मला टेलिग्रामवरती पाहायला मिळतील. पुढचं चॅप्टर आपण लवकरच पाहणार आहोत नेक्स्ट वीकमध्ये. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.